केंद्र शासनाच्या एक पेड़ माँ के नाम या योजनेची पूर्तता व्हावी तसेच राज्याने यापूर्वी अवलंबिलेले वृक्ष लागवडीचे धोरण अखंडपणे पुढेही चालू राहावे यासाठी मनोर वन परिक्षेत्र अंतर्गत वन विभागाकडून अमृत वृक्ष आपल्या दारी ही योजना राबवण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली हरित चळवळ अधिक लोकाभिमुख व्हावी आणि प्रत्येकाचा यात सहभाग मिळावा तसेच येणाऱ्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतूने महाराष्ट्र वन विभागामार्फत वन महोत्सव काळात अमृत वृक्ष आपल्या दारी ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून ही योजना मनोर वन परिक्षेत्र अंतर्गत राबवली जात आहे। मनोर वन परिक्षेत्र अधिकारी कार्याअंतर्गत आज ह्या ठिकाणी टेन नाका इथे एक कार्यक्रम आयोजित केला आहे। तो कार्यक्रम आहे अमृत उत्सव आपल्या दारी। हा कार्यक्रम आहे वन महोत्सव 2024 आणि 25 ह्याबद्दल आज या ठिकाणी वृक्ष घेऊन आमचे वन विभागाचे कर्मचारी अधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत। घरोघरी वने लावा हा त्यांचा आव्हान आहे। आज वन महोत्सव 2024-25 अमृत महोत्सव अमृत वृक्ष आपल्या दारी अशी आपली मोहीम आहे। प्रत्येकाच्या घरी एक तरी झाड लावावे असं वन विभागाकडून केलेलं आहे। काय बोला तुम्ही, किती वन आज वाटप करणार आज म्हणजे जसे काय आम्ही ते दराने देणार आहेत, जसं काय असेल तसे पद्धतीने आणि सर्वांनी घ्यावे आणि सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनी वृक्ष लागवड करावी। यावर्षी जर सर्वात जास्त वृक्ष लागवड झाली पाहिजेत अशी आमची एकच वन विभागातर्फे इच्छा आहे। महिलांना तुम्ही काय आवाहन करणार? महिलांना असं की आज अमृत वृक्ष आपल्या दारी सन 2024-25 सगळ्या महिलांनी जास्तीत जास्त रोपं घेऊन सर्वांच्या घरी एकतरी रोप लावायला पाहिजे। असं 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत योजनेत वन महोत्सव घेण्यात येणार आहे। यात सवलतीच्या दरात रोपांची विक्री होणार आहे। याशिवाय शासकीय निमशासकीय खासगी आस्थापनांनाही वृक्षरोपण उपक्रमासाठी वन महोत्सवातून मोफत रोपे देण्यात येणार आहे। या रोपांची लागवड करून भविष्यात आपापल्या परिसरात हिरवाई निर्माण करण्याबरोबर निसर्ग संपन्न वातावरणाचा आनंद घेता येणार आहे। त्यासाठी वन विभागाने तयारी सुरू केली आहे। अमृत वृक्ष आपल्या दारी या योजनेअंतर्गत मनोर वन विभागाकडून विविध रोपे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत। हे वृक्ष नागरिकांना सवलतीच्या दरात मिळणार आहे। यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन वृक्षरोपण करावे असे आवाहन वन विभागाने केलं आहे। सर्वांच्या घरी एक तरी रोप लावायला पाहिजे। आता खाकी वर्दी बोलले म्हणजे फॉरेस्ट खाता पण खाकी वर्दी आणि आमचे पोलीस पण खाकी वर्दी आहेत। आमचे पोलीस इथे सहभागी झालेले आहेत। प्रकाश पाटील, आम्ही त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, काय बोलाल वृक्षाबद्दल आपण? साहेब, वन अधिकारी कर्मचारी तर झाडं लावतीलच, पण सर्वसामान्य जनतेने जर लावलं तर खूप देशाच्या आणि जगाच्या भवितव्यासाठी खूप चांगलं अनमोल सहकार्य लाभेल आणि सर्वांना आनंददायी वातावरण मिळेल एवढंच सांगतो। आणि सर्वांनी प्रत्येकाने एक एक झाड लावावं हीच अपेक्षा व्यक्त करतो सर्वांकडून। तुम्ही काय आवाहन करणार? सर्व जनतेला हेच आवाहन करेन, 15 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र शासनाने वन महोत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये अमृत वृक्ष आपल्या दारी ही योजना शासनाने आणलेली आहे। या योजनेमध्ये शासनाच्या माफक दरामध्ये वन विभागामार्फत सामाजिक वन विभागामार्फत रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। तर सर्व जनतेला आवाहन करण्यात येते त्यांनी जवळच्या वन कार्यालयात किंवा जिथे स्टॉल असतील तिथे संपर्क करून जास्तीत जास्त रोपं घेऊन आपण लावावीत आणि हे जीवनसृष्टी आहे ते वाचवण्याचा आणि वाढवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा। जीवनसृष्टी वाचवण्याचा आणि वाढवायचा प्रयत्न करावा। मॅडम, तुम्ही जे महिला आहेत आपल्या परिसरातील जे जंगलतोड होते आणि आता तुम्ही वृक्षरोपण लावणार आहेत, तर महिलांना खास काय आवाहन करणार आहे? सर, आम्ही सगळ्या महिलांना असं आवाहन करतो की आता चांगली संधी, प्रत्येकाने एक एक रोप तरी खरेदी करून प्रत्येकाच्या घराजवळ किंवा शेताजवळ रोपांची लागवड करावी। चांगली संधी आली आपल्या घरी, आपल्या अमृतुल्य वृक्ष याचा चांगली संधी लावायला पाहिजे।